नमस्कार मंडळी, मी आज बनवते कांदा, खोबरा, आलं, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर, 2 टोमॅटो बारीक चिरून मालवणी वाटप बनवते. हे जे फ्रीजमध्ये 8 दिवस व्यवस्थित छान राहतं. ह्याच्यापासून आपण रस्सा भाज्या, चिकन, मटण, उसळी, भरलेल्या भाज्या, वांगं, भेंडी हे सगळं बनवू शकतो आणि खूप चवदार अशा भाज्या होतात. मग आता आपल्याला मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, तुकडे करून ते कढई ठेवलेली आहे. तेल टाकून आता आपण कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. आपण कांदा परतण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चांगला परतला जातो. तर कांदा भाजत आला आपला, खूप छान म्हणजे चविष्ट भाज्या होतात. तुम्ही नक्की करून बघा हे वाटण. असं 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये काही होत नाही त्याला. आता आपल्याला आलं आणि लसूण टाकायचे. 2 कांदे सोलून घेतलेले आहे लसणाचे. खूप सुंदर असं हे वाटण होते. खोबरं टाकून आपण आता चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा. याच्यात टोमॅटो चांगला परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत. खूप छान भाजून घ्यायचा टोमॅटो आपल्याला. हे सगळं भाजून झाले की आपल्याला हे बघा छान भाजते. टोमॅटो भाजून झालं. आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर पण छान भाजली गेली पाहिजे, म्हणजे कच्चेपणा नाही राहिला पाहिजे त्याला. खूप चविष्ट तर्रीदार असं वाटण होतं. आपण तेलात कांदा परतून त्याच्यात आपले बाकीचे मसाले घालून हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून परतून त्याच्यात भाज्या फोडणीला टाकायच्या. खूप छान आणि चविष्ट असं हे वाटण आहे. तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला हे बारीक करून मिक्सरला वाटून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे बघा चांगलं वाटण आपण आता एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं आहे. बघा खूप छान आणि सुंदर असं हे वाटण आहे. जे आपण सिक्रेट वाटण म्हणतात ना, तशा प्रकारे. तुम्ही हे नक्की करून बघा. धन्यवाद.